वेलकम ऑल सगळ्यांचं आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जेईचे काही पीवायक्यूज घेतले, आता त्याच्या पुढचे काही पीवायक्यूज हे सगळे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही लिहूनच काढायचे। मी सारखं सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगते की लिहून काढा, सॉल्व करा एकदा। तर आता बघा द व्हॅल्यू ऑफ हे आलेलं आहे 2023 मध्ये 36 × 4 cos square 9 - 1 4 × 4 cos square 27 - 1 4 cos square 81 - 1 आणि 4 cos square 243 - 1। आता बघा तुम्ही जर पॅटर्न बघितला ना तर पूर्ण क्वेश्चनचा पॅटर्न सेम आहे। 4 cos square x - 1 ठीक आहे ना, x ची व्हॅल्यू म्हणजे आपण काय करू साइडला, आता हे ब्रॅकेट एवढी मोठी सॉल्व करण्यापेक्षा एवढ्या टर्मला काही करता येतं का बघूया। 4 cos square x - 1 तर आता आपण याला थोडं छोटं करण्याचा प्रयत्न करू। 4 cos square x ला आपण लिहू शकतो 4 cos square x ला लिहिलं 1 - sin square x - 1 म्हणजे येईल 4 - 4 sin square x - 4 4 - 1 is 3 - 4 sin square x। आता इथे ना आपण एक फॉर्म्युला ऍडजस्ट करू शकतो, कोणता नीट बघा। 3 sin थीटा - 4 sin क्यूब थीटा म्हणजे वरती जर साइन असता तर इथे sin 3 थीटा फॉर्म्युला एकदम व्यवस्थित तयार झाला असता। मग आपण काय करू, ऍडजस्ट करून घेऊ ना आपण तो, मग sin x upon sin x। फॉर्म्युला जमवण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्टमेंट तर करावेच लागतात, फक्त आपण लक्षात काय ठेवायचंय, ऍडजस्टमेंट अशी करायची की ओरिजिनल व्हॅल्यू नको चेंज व्हायला। तर हे झालं 3 sin x - 4 sin क्यूब x अपॉन sin x, झाला फॉर्म्युला तयार। कोणता, sin 3x अपॉन sin x। बघा हा बरोबर sin 3 थीटाचा फॉर्म्युला तयार झाला, 3 sin थीटा - 4 sin क्यूब थीटा। ठीक आहे, म्हणजे जेव्हा अशी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, पॅटर्न मध्ये एक्झाम्पल असतील ना तेव्हा तिथे नेमकं तेवढं एक घ्यायचं, एक्सच्या फॉर्मॅट मध्ये घेऊन सॉल्व्ह करायचं। तिथे 100% काहीतरी फॉर्म्युला तरी ऍडजस्ट होतो किंवा ती टर्म बरोबर येते, सॉल्व्ह होऊन जाते। मग आता इथे बघा आपल्याला काय करावं लागेल, 36 आता याच्या जागी लिहिल्या sin 3x, आपला x इकडे 9 आहे म्हणजे sin 27 अपॉन sin x इंटू 4 cos square x, आपला x इकडे 27 आहे म्हणजे sin 3 × 27 दॅट इज 81 अपॉन sin x इंटू sin, आपला x इकडे आहे 81 इंटू 3 243 अपॉन sin x ना, सॉरी इथे x आपला आहे 9, इकडे x आहे, इकडचा आपला x आहे 27 आणि इकडचा आहे 81 आणि शेवटचा उरलेला बघा आपला x म्हणजे sin 3 × 243 अपॉन sin 243। बघा किती सोपं होऊन गेलं ना एक्झाम्पल, तुम्ही जर नीट बघितलं तर सगळ्या टर्म्स कट होऊन जात आहे, ही टर्म कट, ही टर्म, ही याच्यासोबत कट, फक्त sin 9 राहून जाईल ना इथे। तो 36 1/sin 9 हे याच्यासोबत कॅन्सल झालं आणि इंटू sin 729। बघा एकदम मोठ्या समवरनं आपण एकदम लहान सम, एकदम लहान टर्म वर आलं। हीच याच्यामधली ना खूप इंटरेस्टिंग, या गोष्टींमध्ये तुम्ही जितकं सोडवाल ना तेवढं तुम्हाला त्याच्यातली ना मजा कळेल, जेवढं तुम्ही सॉल्विंग कराल ना तेवढं तुम्ही अजून एन्जॉय कराल। बघा हे सर्व टर्म्स कट झाल्या, आपलं एवढंच आलं। आता 729 ला आपल्याला अलाइड अँगलने काहीतरी करावं लागेल, मग बघूया अलाइड अँगलने काय होईल। साइन 90 मध्ये बसवा, 90 × 8 720 बरोबर ना, सो 8π/2 प्लस 9 डिग्री, आता मी इथे 1 रेडियन आहे 1 डिग्री आहे पण ठीक आहे MCQ आहे चालून जाईल। अलाइड अँगलची सेकंड ट्रिक, सो 36 जे आहे तेच ठेवायचंय, sin 9 डिग्री। सेकंड ट्रिक जर कोणाला माहित नसेल तर मागचा व्हिडिओ बघा अलाइड अँगलचा, त्याच्यात सेकंड ट्रिक दिलेली आहे बघा। 4π कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, फर्स्ट 4π 1π 2π, इकडे ऑड येतात पाय, इकडे इव्हन येतात। आता हे 4π प्लस आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्हच आहे, हे सगळं कॅन्सल होईल आणि आन्सर येईल आपलं 36 ऑप्शन नंबर बी। खूप छान सम होतं हे, एकदा लिहून घ्या व्यवस्थित म्हणजे तुमचं अजून छान होऊन जाईल हे सम। ठीक आहे, चला पुढचं क्वेश्चन बघू आता आपण। द व्हॅल्यू ऑफ साइन डिग्री, साइन 10 डिग्री, साइन 30 डिग्री, साइन 50 डिग्री, साइन 70 डिग्री इज। आता ह्याच्यापैकी हा आलेला आहे JEE
2019, 9th एप्रिल सेकंड शिफ्ट. आता हे पण खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला ना ही व्हॅल्यू माहिती आहे साइन 30 डिग्री. साइन 30 डिग्री हाफ आहे आपली. हे तर लिहून घेऊ आपण. साइन 10, साइन 50, साइन 70. आता 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करून आहे ना तुम्ही विचार करा की इथे कोणता शॉर्टकट यूज होईल. एकदम सोपा आहे. तुम्ही जर हा मागचा शॉर्टकटचा व्हिडिओ बघितला असेल ना तर हे एक्झाम्पल लगेच येईल. 2 मिनिटं सगळ्यांनी माझं ऐका. 2 मिनिटं पॉज करा आणि बघा कोणता शॉर्टकट ऍप्लिकेबल आहे. तर इथे कोणता शॉर्टकट ऍप्लिकेबल आहे बघा. हाफ याला मी असं लिहिलं साइन 10, साइन 60 मायनस 10 आणि साइन 60 प्लस 10. आठवला का शॉर्टकट बघा. साइन थीटा, साइन 60 मायनस थीटा, साइन 60 प्लस थीटा. नसेल आठवत तर परत एकदा शॉर्ट मध्ये जाऊन एकदा पक्क करून घ्या. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. म्हणजे आन्सर येतं 1/4 साइन 3 थीटा. थीटा आपलं 10 आहे म्हणजे या शॉर्टकटच आन्सर असतं 1/4 साइन 3 थीटा. मग 1/8 आणि साइन 30 ची व्हॅल्यू हाफ म्हणजे आन्सर आलं 1/16. ऑप्शन नंबर सी. खूप सोपं आहे. एकदा बघून घेतलं नीट केलं की तुम्हाला पण लगेच कळायला लागेल. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आता आपण. आता हा पण एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. साइन 70 डिग्री, कॉस 10 डिग्री, कॉस 70 डिग्री -1 इज या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. हा लेटेस्टच आलेला आता 2025 चा आलेला बघा क्वेश्चन आहे. जानेवारीच्या म्हणजे फर्स्ट शिफ्टला आलेला क्वेश्चन आहे. आता बघा आपल्याला कॉट साठी काही फॉर्म्युले नाहीये. मग आपण याला काय करू साइन कॉस मध्ये पहिले कव्हर करून घेऊ. कॉस 10 अपॉन साइन 10 आणि कॉस 70 अपॉन साइन 70 -1/1. क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं ना तर कॉस 10 कॉस 70 मायनस साइन 10 साइन 70 अपॉन साइन 10 साइन 70 हे कॅन्सल होऊन जाईल. राईट. वरती फॉर्म्युला तयार झाला. पुन्हा एकदा पॉज करून बघा कुठला फॉर्म्युला आहे. विचार करून बघा. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कशाचा फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन आहे साइन 10 म्हणजे हे झालं कॉस 80 अपॉन साइन 10. आता आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करू. अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय कॉस ऑफ 80 ला लिहिलं 90 मायनस 10 अपॉन साइन 10. कॉस 90 मायनस थीटा इज साइन थीटा. सो आन्सर इज 1 ऑप्शन नंबर डी. एकदम इझी बघा. लेटेस्ट आत्ताच आलेला क्वेश्चन आहे जेईचा. ठीक आहे. लिहून घ्या नोटबुक करा म्हणजे मग तुम्हाला एकदम व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल सगळ्या गोष्टी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. 10 साइन रेज टू 4 थीटा प्लस 15 कॉस रेज टू 4 थीटा इज 6. देन व्हॅल्यू ऑफ दिस टर्म इज 2000. हा पण लेटेस्ट आलेलाच क्वेश्चन आहे. मोठा आहे का बघूया आपण. हा आता दिसायला तर दिसतो आहे मोठा. चेक करू बघा. तर आता बघा कोसेक सेक सेक म्हणजे आपल्याला ना साइन आणि कॉसच्या बेसिकली व्हॅल्यू पाहिजे इथे. ऍटलीस्ट स्क्वेअरच्या तरी आल्या पाहिजे. मग हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. 10 आपण साइन स्क्वेअर थीटाला ना एक्स कन्सिडर करू. साइन रेज टू 4 काय येईल मग स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे इथे एक्स स्क्वेअर प्लस 15 कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर. कॉस स्क्वेअरला लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस एक्सचा स्क्वेअर इज 6. सो 10x स्क्वेअर प्लस 15 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर इज 6. ओपन केलं तर 10x स्क्वेअर प्लस 15 मायनस 30x प्लस 15x स्क्वेअर इज 6. हे 25x स्क्वेअर मायनस 30x हे इकडे आलं 15 मायनस 6 किती उरेल 9. ठीक आहे ना. तर हा परफेक्ट स्क्वेअर तयार झाला. कशाचा 5x मायनस 3 चा होल स्क्वेअर इज 0. याचं रूट मधल्याचं साइन तिसऱ्याचं रूट. याचा अर्थ बघा 5x मायनस 3 रूट घेतला दोन्हीकडे. सो 5x इज 3. आपल्याला x मिळाला 3/5. x म्हणजे साइन स्क्वेअर थीटा आपल्याला मिळाला 3/5. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आता कॉस स्क्वेअर पण काढून घ्यायचं आहे. कॉस स्क्वेअर थीटा येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. 5 मायनस 3 इज 2/5. आता या ज्या आलेल्या व्हॅल्यूज आहे ना याच्यात करायच्या आपल्याला. कोसेक म्हणजे कोसेक रेज टू 6. साइन स्क्वेअर जर 3/5 आहे तर कोसेक स्क्वेअर किती येईल 5/3 आणि त्याला रेज टू 6 म्हणजे क्युबिंग केलं दोन्ही साइडला. बरोबर ना. आता सेक स्क्वेअर किती येईल 5/2 त्याला रेज टू 6 आहे. अगेन क्युबिंग केलं दोन्ही साइडला. ठीक आहे. सेक रेज टू 8 आहे म्हणजे सेक स्क्वेअर ला
आपण रेस टू 4 केलं म्हणजे 5/2 रेस टू 4 केलं. इथपर्यंत तर कळलंय ना सगळ्यांना. आता फक्त जस्ट आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊ. 27 इंटू 5/3 चा क्यूब प्लस 8 5/2 चा क्यूब 16 5/2 रेस टू 4. 27 125 अपॉन 27 125 अपॉन 8. बघा कसं आन्सर येते की डिनॉमिनेटर सगळ्यांच्या बरोबर कट होऊन जात आहे. 16 5 रेस टू 4 येतो आपला 625 अपॉन 16. हे कॅन्सल कट कट. बघा आता आन्सर आलं 125 प्लस 125 किती येईल? सॉरी 250 अपॉन 625. ऑप्शन मध्ये आता इथे टर्म्स कट करून घेऊ आपण. 5 5 जा 10/25 दॅट इज 2/5. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. बघा आज हे आपण असे खूप छान MCQ घेतलेले आहेत. एकदम इंटरेस्टिंग आहे. नोटबुक मध्ये लिहून काढा. आवडलं असेल तर लाईक मात्र नक्की करून जा आणि व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.